वाल्मिकच्या तब्येतीबाबत त्याच्या पोटात दुखू लागलंय आणि त्यामुळे वाल्मिक कराडला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्याच्या पोटात दुखू लागलेलं आहे आणि त्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलंय। रात्री 1 वाजता वाल्मिकला जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। पोटात दुखू लागल्यानं वाल्मिक कराडवर सध्या आता उपचार सुरू आहेत। ते जिल्हा रुग्णालयामध्ये काल रात्री 1 वाजता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। जिल्हा रुग्णालयामध्ये हे उपचार सुरू आहेत। तर बीडमधून या महत्त्वाच्या घडामोडी सध्या आपल्यापर्यंत पोहोचल्यात। एक तर नवं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे। ज्या गाड्यांमधून वाल्मिक कराड फिरत होता, फरार होता, तो पुण्यामध्ये शरण जेव्हा आला तेव्हा ज्या गाडीमधून आलेला होता, ज्या आलिशान गाडीतून, त्याच गाडीमधून तो फरार होता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो फिरला का? तो कुठे कुठे फिरला? तो पुण्यामध्ये आधी गेलेला होता का? या संदर्भात आता बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। मात्र या सीसीटीव्हीचं जे फुटेज मिळालेलं आहे, कुठल्या कुठल्या टोल नाक्यावर गेला, कुठे तो हॉटेलमध्ये जेवला, हे सगळं आता या सीसीटीव्हीमधून पुढे येऊ लागलेलं आहे। त्याचप्रमाणे वाल्मिकच्या पोटात आता दुखू लागलेलं असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आज केज न्यायालयामध्ये त्याच्या खंडणी प्रकरणातल्या जामिनावर आज सुनावणी आहे आणि म्हणूनच याही घटनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे की आज न्यायालयामध्ये त्याच्या जामिनासंदर्भात त्याचे वकील काय नेमकी बाजू मांडत आहेत, त्याला जामीन मिळणार का, अशा सर्व घडामोडींवर आज लक्ष असणार आहे। तर आज रात्री 1 वाजता काल रात्री 1 वाजता वाल्मिकला सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले। त्याच्या पोटात दुखू लागल्यामुळे खरं तर कालच वाल्मिकला कोर्टानं परवानगी दिलेली होती आणि त्याला सीपॅप मशीन वापरण्यासाठी परवानगी दिलेली होती। त्याचा जो स्लीप ॲपनिया आजार आहे त्या संदर्भात मात्र त्याला अचानक काल रात्री पोटात दुखू लागले। वाल्मिक जेव्हापासून तुरुंगामध्ये जेव्हापासून कोठडीमध्ये आहे तेव्हापासून सातत्यानं त्याच्या तब्येतीच्या तक्रारी करतोय। त्यामुळे काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत बीडमधून जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। विशाल, आज 3 महत्त्वाच्या घडामोडींवर वाल्मिक संदर्भात आपल्याला चर्चा करायची। एक तर नवं सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे। या सीसीटीव्ही फुटेजचा कशा पद्धतीने तपासामध्ये नेमका उपयोग होणार आहे? दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाल्मिक हॉस्पिटलाइज आहे असं कळतंय जिल्हा रुग्णालयात। पोटात दुखते म्हणून त्याच्यावर उपचार सुरू आहे। सातत्यानं तो काहीतरी आरोग्याच्या तक्रारी करत असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, केज न्यायालयामध्ये आज काय होणार आहे? जात होतं त्यावेळेस वाल्मिक परळी किंवा बीडमध्येच होता का असा प्रश्न या निमित्तानं पडतोय। कारण 30 तारखेचं रात्रीचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे। टोल नाक्यावर रात्री 1:30 वाजता जात आहे, त्याच्यानंतर पेट्रोल पंपवर गाडी पेट्रोल भरायला जाते। इतकंच नाही तर मांजरसुभा इथं एका हॉटेलमध्ये या सगळ्यांनी जेवण केलं अशा पद्धतीची ही माहिती मिळते। या सगळ्या अंगानं आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास होण्याची गरज आहे, कारण हे सीसीटीव्ही व्हायरल झालाय आणि अंजली दमानिया यांनी सुद्धा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मांजरसुभ्याला त्या रात्री नक्की काय घडलं, वाल्मिक नक्की कोणासोबत होता, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिले। महत्वाचं म्हणजे वाल्मिकला ज्या गाडीनं म्हणजे शिवलिंग मोराळे यांची जी गाडी होती जिनं सीआयडीच्या ऑफिसमध्ये वाल्मिकला सोडलं होतं, तीच गाडी या टोल नाक्यावरनं आदल्या दिवशी मध्यरात्री जाताना दिसते आणि त्याच्यासोबत इतर 2 गाड्या आहे आणि काही लोक त्यात बसले असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय। या सगळ्यातनं वाल्मिक बीडमध्येच होता, तिथंच दडलेला होता, कोणीतरी त्याला इथंच लपवून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस सीआयडीला शरण जाण्याचा निर्णय झाला त्यावेळेस वाल्मिक आदल्या दिवशी बीडवरनं पुण्याकडे गेला का, असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सर्व अंगाने आता एसआयटीला तपास करणं निश्चितपणे गरजेचं आहे। दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की वाल्मिक कराडच्या तब्येतीबाबत, तर वाल्मिक कराड आता रात्री हॉस्पिटलाइज झालेला आहे। त्याला पोटात दुखत होतं, त्याला काही उलट्या होत होत्या अशा पद्धतीची माहिती मिळते। अतिशय तीव्र वेदना त्याला होत होत्या म्हणून मध्यरात्री 12:30 ते 1च्या दरम्यान त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले, त्याची सोनोग्राफी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता त्याला रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यावर उपचार सुरू आहे, त्याची तब्येत बरी असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र आज दिवसभर कदाचित त्याला हॉस्पिटलाइज केलं जाईल आणि त्याच्यावर उपचार सुरू केले जातील। या सगळ्यामध्ये आज ते खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा एक अर्ज सुद्धा दाखल करणार असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। त्या दृष्टीनं न्यायालय नक्की काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिसरीकडे आज केसच्या न्यायालयामध्ये खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं जामिनासाठी अर्ज केलेला आहे। खरं तर वाल्मिक कराड मकोकामधला आता आरोपी आहे, त्याला मकोकामध्ये अटक झाली आहे। जरी मकोका गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी सुद्धा मकोकामध्ये जामीन घेणं इतकं सोपं नसतं आणि जरी खंडणी प्रकरणात आज केस न्यायालयात त्याला जामीन मिळाली तरी मकोकाच्या गुन्ह्यात तो अजूनही कोठडीत आहेत। त्यामुळं आज या दोन्ही प्रकरणात वाल्मिकचे वकील जामिनासाठी अर्ज करू शकतात। सोबतच त्याच्या तब्येतीचं ग्राउंड सुद्धा दिलं जाऊ शकतं, कारण वाल्मिक कराड गेल्या 2-3 दिवसांपासून आजारी आपण सांगितलं आहे की काल
झोप येत नाही म्हणून सुद्धा कोर्टामध्ये त्यांनी स्लीप एस्पिनियाची मशीन मागितली होती आणि आज त्याचं हॉस्पिटलाइज होणं, त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू असणं, कुठेतरी मेडिकल ग्राउंडवर सुद्धा आज जामिनासाठी अर्ज करण्याची ते शक्यता आहे. अनुपमा. अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी या संदर्भात अधिक माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू.